सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतीलच भाजप आणि शिंदे सेना मध्ये चांगलीच झुंपल्याचं पाहायला मिळतंय। आज प्रभाग क्रमांक 16 येथे भाजपच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन प्रभागातील नागरिकांचा सर्व्हे करण्यात येत असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार पार्वती जोगी यांना मिळाली। यांनी तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांसह धाव घेत सर्व्हे करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला। मात्र यावेळी त्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। पार्वती जोगी यांनी तात्काळ पोलिसांना या संदर्भात माहिती दिली व संबंधित कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले। गेल्या अनेक दिवसांपासून भाजप हा दडपशाही करत असून शासकीय यंत्रणा अशी धरून आपले काम करीत आहे। प्रभाग क्रमांक 16 मध्ये शासकीय कर्मचारी पाठव मतदारांचा सर्व्हे करण्यात येत होता। यावेळी पार्वती जोगी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेताच घटनास्थळी भाजपचे जिल्हा प्रमुख गजेंद्र अंपळकर व त्यांच्या चारही उमेदवार त्या ठिकाणी दाखल झाले। यावरूनच समजते की या सर्व यंत्रणेला भाजपा पाठीशी घालत आहे असा घणाघाती आरोप नीलू पार्वती जोगी यांनी यावेळी दिलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक पिरारी, धुळे। नमस्कार, जय श्री महाकाल। मी नीलू पार्वती जोगी। आज आम्ही दुपारी आमच्या घरी असताना प्रभाग क्रमांक 16 मधल्या नागरिकांचा आम्हाला फोन आला। आम्ही त्या घटनास्थळी पोहोचलो आणि तेथे आम्हाला माहीत पडले की बीजेपीचे जे सत्ताधारी दडपशाही करणारे, हुकुमशाही चालवणारे सरकार यांनी सरकारी कर्मचारी यांना लोकांच्या घरोघर जाऊन सर्वे करण्यास सांगितला। त्यांचे नाव नंबर घेऊन किती मतदान आहे, काय आहे हे सगळं चेक करण्यास सांगितलं। आम्ही तेथे पोहोचलो। तेथे लगेच घटनास्थळी पोलीससुद्धा पोहोचले आणि आम्ही त्या लोकांना त्यांचे स्वाधीन केलं। माझी ही जनतेला विनंती आहे की हा जो बीजेपी पक्ष सत्ताधारी पक्ष म्हणला जातो, हिंदुत्वाचा पक्ष म्हणला जातो, त्याची आज फक्त हुकुमशाही चालली आहे, दडपशाही चालली आहे। आणि जिथे आम्ही पोहोचलो, जिथे जे कर्मचारी आम्ही तिथे त्याला पकडलं, त्या ठिकाणी बीजेपीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर आणि कल्याणी अंपळकर यांचे सुपुत्र सुहास अंपळकर आणि 16 नंबर प्रभागातील चारही उमेदवार त्या ठिकाणी आले होते आणि हेच त्याच्यातून सिद्ध होते की ते त्यांना पाठीशी घालण्यासाठी आले होते। आणि हे सांगून मी जनतेला एकच सांगते की आमच्या पुन्हा जो हा माझा व्हिडिओ होता तिथे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे, पुन्हा वेगळ्या अर्थाने की अशा लोकांना मत देसान तुम्ही तर पुन्हा काय होणार आहे, मतदान झाल्यानंतर हे काय नाही करतील, असा जो आम्ही ज्याच्याबद्दल आम्ही आज वाचा फोडली, ज्यांचं जे राजकारण हाणून पाडण्याचा प्रयत्न केला त्याच्याविरुद्ध त्या लोकांनी आमचा त्या व्हिडिओचा उलटसुद्धा करून टाकला आहे त्या लोकांनी। तर जनतेला आमची नम्र विनंती आहे, चांगलं आणि वाईट याची ओळख घ्या आणि तुम्हाला जो सुनिश्चित वाटेल, आम्ही असं म्हणलं की आम्हालाच मतदान करा, तुम्हाला योग्य वाटेल, तुमचा ज्या मार्गाने विकास होईल त्यालाच तुम्ही योग्य वोट द्या। आणि आपले जो दिशाभूल करणारे व्हिडिओ टाकताय आमच्यावाले त्यांनाही तुम्ही दाद देऊ नका। खरं खोटं तुमच्यासमोर आहे, तुम्ही जनता आहे, मायबाप आहे, जनता जनार्दन आहे, तुम्हाला चांगल्या आणि वाईटाची चांगलीच जाण आहे, एवढंच सांगते। जय श्री महाकाल।